प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे सोमवार। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर चला, आज सोमवार आहे, आजचं मी व्हिडिओ करणारच आहे, पण जसं हे रुटीन माझं चालू करण्याच्या अगोदर, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला येण्याच्या अगोदर एक दुसरा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे। त्यासाठी मी म्हटलं चला या व्हिडिओमध्येच थोडा इंट्रो देऊन आणि व्हिडिओविषयीची माहिती सांगू आपण। तर गेले काही दिवस ना आमच्या घरामध्ये म्हणजे नातेवाईकांमध्ये वगैरे लग्न होतं किंवा ओळखी पाळखीचे जे होते त्यांच्यात सुद्धा लग्न होतं। त्याच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ना माझी भरपूर अशी धावपळ झाली आणि त्यातल्या त्यात काय झालं की बाहेरचं थोडंसं खाण्यापिण्यात आलं, त्याच्यामुळे थोडंसं फूड पॉयझनिंगचा त्रास झाला मला। तर त्याच्यामुळे गोळ्या औषधं वगैरे पण चालू होती आणि खूप विकनेस आला होता, कारण की फूड पॉयझन झाल्यानंतर तुम्हाला माहिती कशी अवस्था होते, अगदी मला उलट्या जुलाब या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्यामुळे मी पूर्ण अशी वीक झाले होते, काही करण्याची इच्छा वगैरे काहीच नव्हतं। तर मी पुरेपूर असा आराम पण केला, कारण की आपली हेल्थ व्यवस्थित असली तर आपण हजारो व्हिडिओ पुढे करू शकतो। त्यामुळे मी अगोदर माझ्या हेल्थकडे लक्ष दिलं। त्यातल्या त्यात उन्हाळा पण बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि या लग्नाच्या गडबडीत काय होतं ना बघा, घरातले लग्न असो किंवा बाहेरचे लग्न असो, होतं काय की लग्नाच्या गडबडीमध्ये साड्या बदलणं किंवा साड्या काढणं, त्याच्यानंतर आपण जे काही दागिने वगैरे वेअर करणार असतो ते सगळं काढणं, ते सगळं अस्ताव्यस्त होतं। माझ्या लिटरली कपाटातल्या बऱ्याच साड्या धुवायला काढलेल्या होत्या, कारण की सारखं हा कार्यक्रम आहे नेसून जा साडी, तो कार्यक्रम आहे नेसून जा साडी, आणि कपडे वगैरे धुवायला वेळ नव्हता। तर त्यामुळे मी मशीन आहे त्याच्यामुळे मशीनमध्ये कपडे टाकत होते, पण ज्या काही आपल्या नवीन साड्या असतात ना त्या आपण मशीनमध्ये, म्हणजे मी तरी नाही टाकत बरं का। आणि या ज्या डेली वेअरच्या आहेत ना त्या अशा साड्या आपण टाकू शकतो, पण या सुद्धा मी शक्यतो मशीनमध्ये नाहीच टाकत। साड्या हा प्रकारच मी मशीनमध्ये टाकत नाही, त्याच्यामुळे त्या साड्या हातानेच धुवायच्या होत्या। म्हणजे असं बरंच काही कारण होतं की ज्यामुळे ना माझा पूर्ण फेब्रुवारी महिना गेला असं म्हटलं ना तरी चालेल। बऱ्यापैकी माझं लग्नाची धावपळ, त्यानंतर आजारपणाचं थोडंसं वीकनेस, आणि नंतर पुन्हा हे कपडे वगैरे सगळं आवरणं, दागिने वगैरे ते सगळं अस्ताव्यस्त, सगळं म्हणजे तिकडनं आलं की कोणत्याही डब्यात काहीही कोंबायचं, कुठल्याही डब्यात कुठल्याही कानातले असं थोडंसं एकदम असं मेसी मेसी झालं होतं। आणि मग ते सगळं आवरलं वगैरे, म्हटलं सगळं व्यवस्थित आवरलं ना तर आपल्या मनाला पण एक समाधान आणि शांतता राहते। आणि जेव्हा सगळं अस्ताव्यस्त असतं ना घरामध्ये, तर तेव्हा आपलं मन सुद्धा अस्ताव्यस्त असतं, बरोबर आहे ना। म्हणजे माझ्याविषयी बरंचदा असं होतं बरं का, थोडंसं अस्ताव्यस्त असलं ना सगळं, माझं माइंड खूप असं डिस्टर्ब होतं। त्यामुळे मग मी अगोदर ते सगळं माझं व्यवस्थित आवरून घेतलं, व्यवस्थित मी गोळ्या औषधं घेऊन रिपेअर झाले आणि आता पुन्हा तुमच्या समोर येऊन उभी राहिले। तर आजचा व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे, पण या अगोदर मी तुम्हाला जो व्हिडिओ पाठवणार आहे आता, तर तो व्हिडिओ ना लग्नाच्या काही छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहेत त्या आहेत। आता त्या थोडंसं आपण क्लिप्स घेताना वगैरे थोडीशी मेहनत करतो ना, तर त्यामुळे त्या क्लिप्स मला डिलीट करायची इच्छा पण होत नव्हती। आणि ज्या मावशींनी मला मुलगी मानलेलं आहे त्यांच्या मुलाचं पण लग्न होतं, तर तिथल्या पण बऱ्याच क्लिप आहे अगोदर, तर मी तो व्हिडिओ टाकते आणि त्यालाच पुढे लागून माझ्या सख्खी मावशी, म्हणजे मला 7 मावशी आहेत आणि सगळ्यात लहान मावशी 7 नंबरची मावशी, तिच्या मुलाचं लग्न होतं। तो डॉक्टर आहे आणि जी आमची वहिनी आली ती सुद्धा डॉक्टर आहे। तर त्याच्या सुद्धा लग्नाच्या काही क्लिप्स आहे, पण मी त्या लग्नाचं मात्र खूप सारं शूट नाही घेतलंय बरं का, कारण की कम्फर्टेबल कोणी असतं नसतं ते सगळं मी तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगेलच। पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि हो, आता सध्या यूट्यूबने हाईपचं एक ऑप्शन दिलेलं आहे, तर प्लीज व्हिडिओला हाईप करा। हाईप करण्यासाठी कमेंटचं जे व्हिडिओच्या खाली बटन दिसतं आहे ते लेफ्ट हँडला म्हणजे डाव्या साईडला स्वाईप करा आणि तुम्हाला तिथे हाईपचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा आणि हाईप्स द्या। तर चला व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। तर हे बघा, मी इथे आले आहे मावशींच्या घरी। आता मावशी कोण ते पण तुम्हाला सांगते। ज्यांनी मला मुलगी मानलेला आहे, ज्या मागचा व्हिडिओ बघितला तुम्ही वडे आणि पापडाचा, त्याच या मावशी। आणि ते जे लग्न होतं ना, वडे पापड केले आम्ही, तर त्याच लग्नाची पुढची प्रोसिजर आहे। म्हणजे लग्नाचे जे दिवस असतात, काही वडे पापड किंवा आपण वाळवणाचं सामान करतो, किंवा त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम असतो, हळदीचा कार्यक्रम असतो, पुऱ्या असतात, बरंच काही असतं लग्नाची विधी, त्यापैकीच हा एक कार्यक्रम
कार्यक्रम आणि तेव्हा मी क्लिप काढून ठेवलेली होती ही. तर म्हटलं चला आता क्लिप काढताना काय होतं, आपण ना जेव्हा कुठे जातो एखाद्या कार्यक्रमाला तर सगळ्यांमध्ये मिक्स होतो. आणि जेव्हा आता माझं प्रोफेशन असं आहे त्याच्यामुळे मी मिक्स होण्यापेक्षा ना माझं व्हिडिओकडे जास्त लक्ष होतं. मग त्या क्लिप्स काढणं व्यवस्थित सगळे इकडून इकडून आनंद लुटण्यापेक्षा ना क्लिप्स काढण्यात जास्त लक्ष होतं. आणि मग तुम्हीच सांगा, अशी मेहनत केल्यानंतर या क्लिप्स मी कशा काय डिलीट करू. म्हणून म्हटलं चला जशा आहेत तशा तुमच्याबरोबर शेअर करू. आता ती सजावट जी तुम्ही पाहिली ना, ती अश्विनी, काही माझ्या मैत्रिणी, असं आम्ही तिघी चौघींनी मिळून ते सगळी सजावट केलेली आहे. आता त्या सजावटीमध्ये तुम्हाला जातं पण दिसेल आणि मेहंदीचे कोण वगैरे पण दिसेल. तर हे सगळं आम्ही रीलसाठी केलेलं होतं. हळदीचं जात म्हणजे हळद दळण्याची वगैरे रील काढायची होती, त्यानंतर तिकडे मेहंदीची रील काढायची होती. त्यामुळे हे सगळं असं सेटअप तयार केला होता आम्ही. आणि हा जो तुम्हाला साईडला दादा दिसला असेल आत्ता, तर त्याला आम्ही बोलवलं होतं आमची रील काढण्यासाठी. आय होप ही रील तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. नसेल पोहोचली तर मी चेकआउट करून एकदा नक्की पुन्हा नसेल पोहोचली तर पोस्ट करेल ही रील. तर चला आता मस्त इथे ना जातं जे आहे ना त्याला ओवाळण्याचं काम चाललेलं आहे. आणि ही सगळं सेटअप तयार करताना ना अश्विनीची एवढी धावपळ झाली. आता अश्विनी कोण हे मी तुम्हाला पुन्हा नव्याने नाही सांगणार, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये अश्विनीची भरपूर तारीफ केली आणि खरंच सांगते त्याबद्दल अश्विनी मला थँक्यूसुद्धा म्हटली. आता थँक्यू म्हणण्यासारखं काही नाही, तिच्यामध्ये ते गुण आहेतच आणि त्यामुळे ते गुण आपण म्हणजे जे गुण आहेत ते आपण सांगायला काहीच हरकत नसते, त्यात खोटं असं काहीच नव्हतं. तर चला इथे सगळेजण आता बसले रील काढण्यासाठी आणि फक्त जाताला हात लावणार आहे आम्ही. ते जातं काही फिरवणार वगैरे काहीच नाही आहे. आता हे घर ना तुम्हाला थोडंसं नवीन दिसत असेल आणि जे मागचं वडेपापड केले ना तर ते घर थोडंसं वेगळं दिसत असेल, कारण ते मावशींचं जुनं घर होतं आणि नंतर मावशी वडेपापड झाल्याच्या 2-3 दिवसांनी इकडे शिफ्ट झाल्या होत्या आणि नंतर बाकीचा सगळा कार्यक्रम लग्नाचा या नवीन घरातच केला आम्ही. म्हणजे नवीन सून जी आहे मावशींची ती नवीन घरातच आली. आता ते होतं रो हाऊस आणि हे आहे 3 BHK. तर काही कारणास्तव मावशींनी हे घर घेतलं आणि इकडे शिफ्ट झाल्या आणि खूप सुंदर घर आहे खरं सांगते. आणि गणेश म्हणजे ज्याचं लग्न आहे नवरदेव आमचा, तर तो स्वतःच इंटेरियरचं करतो, त्याच्यामुळे त्याने घरामध्ये भरपूर असं इंटेरियर पण केलं आहे. तुम्हाला मी एखादा सेपरेट व्हिडिओ करेल त्याच्या इंटेरियरच्या सगळं कसं केलं आहे, काय केलं आहे, घराची सजावट वगैरे सगळं, म्हणजे थोडक्यात होम टूरच. तर त्यासाठी पण आता तुर्तास तरी आपण हाच व्हिडिओ बघू. आता हे बघा, घराचा हॉलच तुम्ही बघाल ना तर एक साईडला पूर्ण ते आम्ही रील करत होतो ती सजावट सेटअप जो दिसतोय तुम्हाला मावशींच्या बाजूला तो आहे. आणि घराच्या इकडच्या साईडला सगळ्या पुऱ्या करणाऱ्या म्हणजे सांजोऱ्या म्हणतो ना आपण ज्याला, लग्नाच्या सांजोऱ्या असतात, तर त्या सांजोऱ्या करणाऱ्या बसल्या आहे. आणि एवढं सगळं एवढी गर्दी बसून सुद्धा मध्ये तसा स्पेस आहे जिथे बांगड्या भरणारे कासार जे असतात ते बसलेले आहे. म्हणजे इतका मोठा असा हॉल आहे त्यांचा आणि प्रचंड मोठा हॉल आहे. त्याच्यामध्ये एवढे सगळे लोक मॅनेज होऊ शकतात. तर बघा इथे या सांजोऱ्या करायचं काम चाललं आहे. आणि ह्या लग्नाच्या सांजोऱ्या असतात ना, याची टेस्ट खूप वेगळी असते. आपण एरवी करून खाल्ल्या ना त्याची टेस्ट आणि लग्नाच्या सांजोऱ्या बघा तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा, खूप वेगळी टेस्ट असते. काय असतं मला तर नाही सांगता येणार. आणि इथे बघा मावशींच्या भाऊजाई, तुम्ही मागच्या पण दीपकच्या लग्नात म्हणजे मावशींच्या मोठ्या मुलाच्या लग्नात पाहिल्या असतील मामींना, तर या मावशींच्या भाऊजाई आहेत. आणि इकडे माझी रेड साडीवर बसलेली जी आहे ना ती माझी मैत्रीण आहे. तर तिच्यावर कॅमेरा घेतला आणि तिलाही असं वाटलं की कॅमेरा आपल्यावर आला, काहीतरी रिॲक्शन दिली पाहिजे, म्हणून ती पण काहीतरी रिॲक्शन देते. आणि शेजारी आणखी एक मैत्रीण आहे, तिलासुद्धा तिने रिॲक्शन द्यायला लावली. तर चला आता इथे बघा आम्ही अक्षदांचं रील तयार करतोय. अक्षदा बनवायच्या आहे, त्यासाठी आम्ही वेगवेगळे ताटं घेतले, ताटांमध्ये तांदूळ घेतले आणि प्रत्येकीला एक एक कलर दिला आहे. लाल कलर, पिवळा कलर, हिरवा कलर, असं प्रत्येकीला एक एक कलर दिला. आणि एक एक आकार काढायचा आहे आपल्याला त्या ताटामध्ये, म्हणजे ज्याच्यात तांदूळ ठेवले आहे ना त्या ताटामध्ये एक एक आकार काढून आणि त्या आकारात रंग भरायचे आहे. असं काही आमचं रील होतं. आता लग्न म्हटलं ना तर इतके ट्रेंडिंगला रील आलेले, बाप रे, आमच्या वेळेस तर हे काहीच नव्हतं. आत्ताचे लग्न म्हटलं ना तर अगोदर रील नंतर लग्नाचे विधी असं काहीसं झालेलं आहे. तर इथे ना मग आम्ही पण ना म्हटलं चला आपल्या लग्नात नाही हौस करायला मिळाली, मग दुसऱ्या कोणाच्या तरी लग्नात आपण हौस करून घ्यायला काय हरकत आहे बरं. तर इथे त्यासाठी आम्ही आता रील वगैरे करतो. आणि या सगळ्यांचं श्रेय ना
फक्त अश्विनीला जातं. एवढी हौस आहे अश्विनीला. अश्विनीच्या लग्नाला अवघं 1च वर्ष झालं आहे. तिच्या लग्नातसुद्धा तिने खूप हौस करून घेतली आणि लहान दिराच्या लग्नातसुद्धा ती खूप हौस करून घेते आणि तिच्याबरोबर आमचीसुद्धा हौस मौज पुरवते ती. असं झालं काहीचं. वयाने आमच्यापेक्षा लहान आहे, पण खरंच सांगते तिच्यामुळे हे सगळं काही आम्ही छान असं अनुभवू शकलो. आता जे काही आपण आकार दिले आहे, आता मी कलशाचा आकार दिला, माझ्या शेजारी माझी मैत्रीण बसलेली मानसी, तिने स्वस्तिक काढलं, असे वेगवेगळे आकार दिलेले आणि वेगवेगळे कलर्स दिलेले आहे, तुम्ही बघूच शकता. तर जसे आकार आपण तांदळात बोटं फिरवून आकार काढले त्यामध्ये ते भरायचं आहे कलर आणि त्यानंतर सगळ्या अक्षता एकत्र करायच्या आहे. मग थोडंसं असं अशा पद्धतीची काहीशी रील होती. आता ही पण रील तुमच्यापर्यंत आली आहे की नाही माहिती नाही, मला नसेल आली तर ही सुद्धा मी चेकआउट करून पोस्ट करेल. तर बघा, हे लग्नाचे जे विधी असताना छोटे छोटे, याच्यात ज्यांच्या घरी लग्न असताना त्यांची धावपळ वेगळी आणि ह्या बाकीच्यांची धावपळ वेगळीच असते. तर बघा किती छान छान आकार काढले सगळ्यांनी आणि असे काहीसे आकार करून आता ती आमची रील पूर्ण होईल. आता ते सगळं मिक्स करू आम्ही आणि अक्षता पण तयार होतील आणि रील पण तयार होईल. मला आहे ना वाईन कलरच्या बांगड्या पाहिजे होत्या. मी काय डिझाईनच्या वगैरे बांगड्या नाही घालत, प्लेनच बांगड्या घालते. पण मला मी जशी साडी नेसलेली आहे ना वाईन कलरची, तर तशाच कलरच्या बांगड्या पाहिजे होत्या आणि त्या बांगड्या काही माझ्या मापाच्या सापडत नव्हत्या. तर त्या ताई बोलल्या की बाकीच्यांच्या भरून घेते आणि तुमच्या बांगड्या मी नंतर शोधते, तुमच्या मापाच्या असतील तर. सापडल्याच माझ्या मापाच्या तर मी घेणार आहे, अदरवाईज दुसऱ्या कुठल्याही बांगड्या चालेल. ते सगळं झालं, पुऱ्या वगैरे झाल्या. त्यानंतर मावशींनी भजी कुरडई सगळं काढलं होतं, तळणमळण ते आमचं खाऊन झालं एक एक डिश. आणि त्यानंतर एकदम छोटंसं घरातल्या घरात आम्ही ना फंक्शन करायचं, आनंद साजरा करायचा म्हणून घरातच आम्ही रेकॉर्डिंग लावली, म्हणजे घरातच गाणी लावली आणि त्यावर इथे डान्स करतो आहे. तर असं काही गणेशच्या लग्नातली ही आमची मज्जा होती. त्यानंतर हा आहे दुसरा दिवस म्हणजे हळदीचा दिवस. हळदीच्या दिवशी हळद मात्र हॉलवरच होती आणि भरपूर अशी गर्दी झालेली होती. आणि हळद म्हटलं की सगळीकडे मस्त पिवळं पिवळं पिवळं, जे बघेल ते पिवळं, म्हणजे प्रत्येकाने पिवळेच कपडे वेअर केलेले असतात, त्यामुळे सगळीकडे येल्लो दिसतं आहे. आणि इथे बघा त्या साईडला हात करतायत ना, तर ते अश्विनीचे आईवडील आहेत आणि त्यांनी अश्विनीच्या लग्नाचा जो मी व्हिडिओ बनवला होता ना, तो व्हिडिओ बघितला. आणि हे बघा, हे अश्विनीचे काकू वगैरे असं नातेवाईकच आहे सगळे इथे बसलेले. तर त्या व्हिडिओविषयी ते मला सांगत होते की तो व्हिडिओ आम्ही बघितला, खूप छान व्हिडिओ आहे. आणि खरंच सांगते, मला त्या व्हिडिओला व्ह्यूज पण छान आले होते. तर इथे गणेशला बसवलं आहे हळदीसाठी आणि हळदीचे पण बघू शकता तुम्ही, मस्त असं कमलाचं दालन केलं आहे त्यांना बसायला. आणि तिथे आता आम्ही हळद सगळ्यांनी साजरी केली मस्त. आम्ही नवरदेवाकडून होतो, नवरी पण आमच्या इथलीच आहे, ओळखीतलीच आहे, पण आम्ही मात्र नवरदेवाकडून होतो. तर हळद वगैरे झालं आणि त्यानंतर बाहेर जेवायला एक वेगळा हॉल होता, तर त्या हॉलवर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं मस्त. माझ्या मैत्रिणींबरोबरच मी बसले होते जेवणासाठी आणि असा काहीसा आमचा हा दिवस साजरा झाला. आणि हे जेवण वगैरे झालं ना, त्याच्यानंतर लगेचच DJ लावला आणि आम्ही भरपूर असं नाचलो सगळेजण. तर हे लग्न आहे आता माझ्या मावशीच्या मुलाचं. तुम्हाला लीनाला बघून लक्षात आलंच असेल की हे आता आमच्या नातेवाईकांचं लग्न आहे. आणि हा आहे माझा मावस भाऊ, म्हणजे माझ्या सगळ्यात लहान मावशीचा 7 नंबरच्या मावशीचा मुलगा. आणि ही आहे आमची नवीन वहिनी. आणि इकडे जो साईडला बसलेला आहे ग्रीन शर्टवर, तो माझा मावस भाऊ, म्हणजे नवरदेवाचा मोठा भाऊ. तर आणि नवरदेवाच्या पाठीमागे जी आहे ती माझी मावस बहीण आहे, मोठ्या मावशीची मुलगी सगळ्यात. आता इथे सगळे आमचे नातेवाईकच दिसतील तुम्हाला, पण मी खूप काही शूट घेतलेलं नाही बरं का या व्हिडिओचं. म्हणजे या फंक्शनचं म्हणजे जसं हळद झाली, पुऱ्या झाल्या किंवा आपला मेहंदीचा कार्यक्रम असतो तो झाला, वैदिक पद्धतीचं लग्न झालं. आता हे जे लग्न आहे हे वैदिक पद्धतीने लग्न झालं ना, जे सकाळचं, तर त्या वैदिकचेच व्हिडिओ हा आत्ता येतो आहे. आणि जो रिसेप्शन संध्याकाळी, जो फक्त आपण रिसेप्शनच म्हणू शकतो त्याला, एक फॉर्मॅलिटी म्हणून फक्त माळी टाकतात, बाकी रिसेप्शनच असतं ते, तर ते संध्याकाळी आहे. तर हे बघा, इथे ही माझी भाऊजाई आहे, म्हणजे माझ्या चुलत भावाची बायको.
आणि इथे सगळे आम्ही बहिणी बहिणी आहोत. काही चिल्लर पार्टी आहे, बहिणींच्या मुली आहेत. तर एवढे सगळेजण आहोत आणि इथे इथे तुम्हाला दिसत असेल या सगळ्या आम्ही बहिणी आहोत. आम्ही सगळेजण एकत्र झालो ना, तर आम्ही 11 बहिणी आणि 11 भाऊ आहोत आणि एवढ्यांची सगळ्यांची चिल्लर पार्टी. आता हे बघा, हे आहे आमचं संध्याकाळचं रिसेप्शनची तयारी. तर असे आम्ही सगळे तयार झालेलो होतो आणि लीना खूप सुंदर दिसत होती. मला लीनाचा म्हणजे मी लीनाला 2 ते 3 वेळा म्हटले की तू आज खूप सुंदर दिसते, खूप सुंदर दिसते. माझं असं आहे की जे छान दिसतं त्याला छान म्हणायचं, उगीचच मनात किंतु परंतु काही ठेवायची गरज नाही. आणि हे बघा, आता हा दिवस जो आहे ना, तर सत्यनारायणचा दिवस आहे. म्हणजे सत्यनारायण पूजा, जेव्हा लग्न वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सत्यनारायण पूजेचा दिवस आहे हा. आणि घरीच आम्ही स्वयंपाक वगैरे केलेला होता. तर इकडे मी बाहेरच्या साईडला पोळ्या करत होते. मला रूपा पण काही मदत करत होती आणि ज्याच्या हाती जे काम लागेल ना, तर ते काम ते करत होतं. कारण की बऱ्याचदा काय होतं की आम्ही एवढे जण आहोत ना, तर आम्ही आचारी वगैरे असं काही सांगत नाही. आम्ही घरीच सगळं तयार करतो, कारण की सगळ्याजणी सुगरण आहे आमच्या घरात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळी तयारी करण्यात, हे सगळ्या कार्यक्रमात एक्सपर्ट आहेत त्याच्यामुळे. तर इथे सगळी तयारी मी तुम्हाला दाखवते. जेवणासाठी बनवलेलं होतं इथे वरण भात आणि भाजी बनवलेली होती. आणि मी भाजीवरचं झाकण काढलं ना, तर सपना मला मागून सांगत होती की ही भाजी मी बनवली, असं व्हिडिओत नक्की सांग बरं का. ही भाजी मी बनवली, बटाट्याची भाजी आहे आणि ती तिने बनवली. आता सपना कोण? सपना माझ्या 6 नंबरच्या मावशीची मुलगी, जी की आत्ता भजी काढते आहे. तर हे बघा, ही आहे ती 6 नंबरच्या मावशीची मुलगी सपना. आणि काकड्या कोशिंबीर सगळं तयार केलेलं होतं. जिलेबी फक्त बाहेरून मागवली होती. आणि आत्ता काही म्हणजे जे येईल ते जेवायला बसतं आहे. पण आत्ता मात्र नवरदेव नवरी आणि माझे बाकीचे भाऊ म्हणजे नवरदेवाचे मोठे भाऊ वगैरे जे बसले आहेत जेवायला, तर त्यांना मी वाढते आहे. आणि इथे मावशी पण वाढते आहे, 6 नंबरची मावशी. तुम्ही तिला भेटला आहात एक नवरात्रीच्या व्हिडिओत. माझ्या मते 2-3 व्हिडिओमध्ये आलेली आहे ती आणि तुम्ही तिला चांगलंच ओळखता. तर ती पण वाढू लागते आहे मला. आणि बरेच नातेवाईक आहेत, पण मी सगळ्यांची ओळख नाही करून देत, कारण तुम्हाला माहितीच आहे घरोघरी मातीच्या चुली असतात. आपले नातेवाईक जे असतात ना, तर त्याच्यात 3 प्रकार असतात. आणि 3 प्रकारामध्ये तुम्हाला मी सांगते, काही नातेवाईक असे असतात की ज्यांना आपण काय करतो काहीच घेणं देणं नसतं. आणि काही नातेवाईक असे असतात की आपण पुढे जातोय ना, मग त्यांना पहिले मागे खेचा. त्यानंतर उरला तिसरा टप्पा. तर तो तिसरा नातेवाईकांचा टप्पा असा असतो की खूप बिचारे कोऑपरेट करता आपल्याला, की आपण पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडून काय मदत होईल ते नेहमी आपल्याला त्याविषयीचं मार्गदर्शनच करत राहता, किंवा काही चुकलं वगैरे तर त्या पद्धतीचं मार्गदर्शन करत राहतात. असं हे 3 नातेवाईकांचे प्रकार असतात. हे माझ्या मते सगळीकडेच असतील. आणि हे बघा, इथे माझा भाऊ भात वाढताना थोडंसं सांडला तर तो म्हणतो ह्याच्यावर अगोदर कॅमेरा घे की भात वाढताना सांडवला. तर असं आमची इथे सगळी मस्करी वगैरे चाललेली होती. आणि एवढे भाऊ बहीण जमलो ना, तर खरंच सांगते इतके सोन्यासारखे क्षण असतात ना ते. तर ते क्षण किती जगावं किती नाही. जेव्हा खरोखर सांगते हा सगळा कार्यक्रम संपला, आम्ही जे ते ज्याच्या त्याच्या घरी गेलो ना, तर आम्ही एकमेकांबरोबर इतकं एन्जॉय केलं ना, तर त्याचा आनंद प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता. आता इथे मी म्हटलं की नवरदेव नवरीला एक तर तुम्हाला माहिती आहे का, पहिल्या काही दिवस आहे ना, नवरदेव नवरीला हेच काम असतं. जेवायला बसलं की एकमेकांना घास भरवायचा. अगदी तुम्ही हळदीला गेलात तिथे पण तेच असतं. त्यानंतर आज सत्यनारायण पूजा आहे तिथे पण तेच आहे. आणि लग्नातसुद्धा हेच असतं. तर इथे आमची मजाक मस्करी सगळं चाललेलं होतं आणि त्याबरोबर जेवण पण चाललेलं होतं. तर वाढता वाढता आमचं असं चाललेलं होतं. आणि बाहेर जर बघाल ना, तर बाहेर एक वेगळीच मैफिल बसलेली होती. जेवण झाल्यानंतर हे सगळेजण खेळ खेळत होते. आम्ही इतके गेम खेळले त्या दिवशी. गेम खेळता खेळता आहे ना, आम्हाला अक्षरशः 12 कधी वाजून गेले ते पण कळलं नाही. आणि इथे लव्हेंडर कलरच्या ड्रेसवर जी बसलेली आहे ती माझी 7 नंबरची मावशी, नवरदेवाची आई. आता तिची ना तब्येत बरी नव्हती, खूप धावपळ झाली ना लग्नामुळे. बरेच जण होते करायला, पण कसं असतं की नवरदेवाची आई म्हणा की नवरीची आई वडील म्हणा, डोक्यात एकच विचार असतो, आपलं कार्य व्यवस्थित पार पडेल की नाही पडेल, या विचाराने त्यांना मानसिक थकवा आलेला असतो. फायनली सपना पुन्हा भजे करते आहे. तयारी करू आता बोल. मी आता चहा करते, चहाबरोबर गरमागरम भजी करते आणि ते पूर्ण तयारी करू. हां, पूर्ण व्यवस्थित साडी नेसली करू. चहा पण एक मिनिट.
नाही दिसली कांचन, कांचन नाही दिसली. हाय. आणि ही आमची काकू. तर असा काही सावळा गोंधळ होता घरामध्ये आणि तरी पण मी तुम्हाला हे घरातलं शूटिंग दाखवलं. आणि मावशीचे जवळजवळ 6 ते 7 रूम आहेत. तर त्यापैकी सगळे रूम नाही दाखवले मी तुम्हाला, 2 ते 3च रूम दाखवले. आणि इथे एका रूममध्ये म्हणजे हॉलमध्येच पूजा मांडलेली होती, सत्यनारायणची पूजा. तर पूजा झालेली होती पण आम्ही सगळेजण थांबलेलो होतो, कारण की अशा निमित्तानेच सगळे भेटतात, एन्जॉय करतात. आणि त्यातल्या त्यात मावशीचा आज वाढदिवस पण होता, त्यामुळे मग म्हटलं आम्ही वाढदिवस पण सगळ्यांनी मिळून साजरा केला. आणि बघा ना काय हे भाग्य, अगदी नातू पंतू सगळेजण मावशीच्या या वाढदिवसाला हजर होते. तिच्या बहिणी म्हणजे माझ्या मावश्या वगैरे, पुन्हा तिचे नातू वगैरे, आम्ही सगळ्या बहिणी असे सगळेजण, सगळे पाहुणे उपलब्ध असताना तिचा हा वाढदिवस साजरा झाला. आमच्या कोणाच्या मनात पण नव्हता. आणि एरवी पण वाढदिवस करतात तिची मुलं. मावशीला मुलगी नाही आहे, 3ही मुलंच आहेत. तर 3ही मुलं तिचा वाढदिवस नेहमीच साजरा करतात. आता मोठा मुलगा जो आहे तर त्याची मार्केटमध्ये कंपनी आहे, व्हेजिटेबल मर्चंट. आणि मधला मुलगा जो आहे तिचा तो तर CA आहे. आणि लहान मुलगा म्हणजे ज्याचं आत्ता लग्न होतं तर तो डॉक्टर आहे. असं मावशीची 3 मुलं आहेत. आणि सगळ्यात लहान मावशी ही माझी. आणि तब्येत बरी नसल्यामुळे ना थोडासा तुम्हाला म्हणजे तिचा जो लुकअप दिसतोय ना तर त्याकडे इग्नोर करा थोडंसं. तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती फक्त उठून बसली होती बाहेर येऊन, नाही तर ती सकाळपासून झोपलेलीच होती, लिटरली अंथरुणावर पडून होती. तर त्यामुळे ना आता वाढदिवस पण आहे तर म्हटलं चला मस्त बाहेर, आणि सगळे पाहुणे पण होते तर फ्रेश पण वाटेल बसल्यावर, म्हणून ती बाहेर येऊन बसली, जरा वेळ गप्पा वगैरे मारल्या. आणि त्यानंतर मस्त असा वाढदिवस साजरा केला. सगळ्या नातू पंतू, सगळ्या बहिणी, सगळ्यांनी तिला केक भरवला आणि तिने सुद्धा सगळ्यांना केक भरवला. तर अशा पद्धतीने आमचा हा बड्डे साजरा झाला. तर बघा हे सगळे जे उभे आहेत ना ते सगळे माझ्या काही बहिणींची मुलं आहेत, काही भावांची मुलं आहेत. आणि आता या सगळ्या बहिणी एकत्र आल्या आहेत आणि सगळ्या आता तिला केक भरवत आहेत. तर बघा ना असं सगळ्या बहिणी कधी एकत्र येतील आणि कधी बड्डे एकमेकींचे साजरे करतील. आपली जनरेशन जी आहे ना तर ती बऱ्यापैकी या गोष्टी एन्जॉय करू शकते. पण आईन त्यांची जनरेशन जी आहे तर ती जनरेशनला कधी बड्डे साजरा करणं वगैरे ह्या गोष्टीच माहिती नव्हत्या. त्याच्यामुळे योगायोगाने बघा ना मावशीच्या नशिबात होतं. तर मावशीच्या बड्डेला तिच्या सगळ्या बहिणी इथे आहेत आणि सगळ्यांच्या हाताने तिने मस्त केक खाल्ला. तर चला या नोटवरच व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.